डिलिमिटेशनच्या नव्या विधेयकात 50% उल्लेख करण्यात यावा असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं आहे। तर 50% उल्लेख असेल तेव्हाच चर्चा करणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत फक्त ईश्वरपूर नगराध्यक्ष पदाबाबत चर्चा झाल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय। तर प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसोबत भेट झाली नाही। राजकीय वर्तुळातील चर्चांवर जयंत पाटलांनी हे स्पष्टीकरण दिलं। टीका करणाऱ्यांना कुणी लक्षात ठेवत नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। तर कर्तृत्व करणाऱ्यांनाच लोक लक्षात ठेवतात असं म्हणत त्यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला। विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, त्यामुळे आता ठाणे पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमाची शिवसेना उभाटाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। बीडच्या विकास कामांचा मंत्री पंकजा मुंडेंनी आढावा घेतला। दुष्काळी परिस्थितीवर यावेळी त्यांनी चिंता व्यक्त केली। दरम्यान शेतकऱ्यांना मदतीची ग्वाहीही त्यांनी दिली। रायगड जिल्ह्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला। गेल्या 8 दिवसांपासून पावसाने रायगड जिल्ह्यात दडी मारली होती आणि आज सकाळपासून ढगाळ वातावरणानंतर दुपारी अनेक भागात पावसाने हजेरी लावली। एका आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर बदलापुरात सध्या जोरदार पाऊस बरसतोय। सकाळपासून पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण झालं असून दुपारी पावसाचा जोर वाढला। आठवडाभर पावसानं विश्रांती घेतल्यानं पुन्हा उन्हाचा तडाखा आणि उकाडा जाणू लागला होता। या पावसानं हवेत गारवा निर्माण झाला आणि त्यामुळे बदलापूरकरांना दिलासा मिळाला। ठाण्यात पावसामुळे उल्हास नदीवरील पूल वाहून गेलाय। नदीवरील बुलेट ट्रेनच्या कामकाजाकरिता उभारण्यात आलेला पूल वाहून गेला। मेट्रोच्या कामासाठी साहित्य वाहून नेण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात हा पूल उभारण्यात आला होता। वाशिम जिल्ह्यात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे। त्यामुळे पेरणी केलेली कोवळी पिकं सुकून जाऊ लागली। शेतकरी तसंच सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी सर्वांनी मिळून ही प्रार्थना केली। बुलढाणा जिल्ह्यात अन्नदात्या शेतकऱ्याला हमीभाव मिळावा म्हणून सरकारने किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP योजना सुरू केली। मात्र याच योजनेला बुलढाण्यात दलालांनी, खरेदी चालकांनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मिळून चुना लावल्याचा संशय व्यक्त केला जातो। जिल्ह्यात ज्वारीचं उत्पादन कमी असताना 1,93,000 क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आल्याचं दाखवण्यात आलंय आणि त्यामुळे ही खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। बुलढाणा जिल्ह्यात इतका ज्वारीचा पेराच नाही, मग खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल ज्वारी आली कुठून, असा सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी विचारला। पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी आषाढी वारीमध्ये मंदिर परिसरातील दुकानं बंद ठेवून काळे झेंडे लावण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतलाय। विठ्ठल मंदिराच्या पश्चिम द्वार इथे व्यापारी आणि स्थानिक कॉरिडॉर बाधित नागरिकांची बैठक पार पडली। यावेळी मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असताना दुकानं बंद ठेवत काळे झेंडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला। हिंगोलीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चलनी नोटा उधळल्यात। बोगस सोयाबीन बियाणं प्रकरणी कृषी अधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। बोगस सोयाबीन बियाणं विक्री करणाऱ्या कंपनीवर कारवाईची मागणी करण्यात आली। सोलापूर मुंबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे। स्टार एअरकडून विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 28 जूनपासून तांत्रिक कारणामुळे विमानसेवा बंद होती। अकोल्यामधील सुप्रसिद्ध गणेश स्वीट मार्टवर अन्न आणि औषध विभागानं मोठी कारवाई केली। अस्वच्छतेचा ठपका ठेवत नोटीस बजावण्यात आली। कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांचं धाबं दणाणलं। मीरा रोड इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असतानाच चिमणीचा काही भाग अचानक कोसळल्यानं एकच खळबळ उडाली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। पिंपरीतील मोशी दुर्घटना प्रकरणात 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले। पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आलाट असं निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांचं नाव आहे। कोल्हापूरमधील अतिक्रमणांवर महापालिकेनं हातोडा फिरवत कारवाई गतिमान केली आहे। मटण मार्केट परिसरातील अनेक अतिक्रमणं पालिकेने जमीनदोस्त केली आहेत। तर विनापरवाना सुरू असलेलं लॉजिंग सील करण्यात आलं आणि या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांचं धाबं दणाणलं। मुंबई पोलिसांना आता स्वतःच्याच घरांच्या सुरक्षेची चिंता सतावू लागली आहे। शहराचं रक्षण करणाऱ्या पोलिसांची निवासस्थानच आज धोक्याच्या छायेत आली आहेत। अचानक घरं खाली करण्याचे आदेश दिल्यामुळे अनेक कुटुंबांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे आणि यामुळे इथल्या नागरिकांना याच परिसरात पर्यायी घरं उपलब्ध करून देण्याची मागणी रहिवाशांकडून केली जाते।
मुंबईतील महेश ट्युटोरियल्स कोचिंग क्लास अचानक बंद करण्यात आलाय. कुठलंही कारण न देता क्लास बंद केल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. महेश ट्युटोरियल्सच्या चेंबूरच्या शाखेत शिक्षकांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं असून राज्यातील तब्बल 33 शाखा बंद झालेल्या आहेत. त्यामुळे जवळपास 3000 विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आलाय. पुणे जिल्ह्याच्या माण इथल्या जमिनीच्या जुन्या वादातून 4 जणांच्या टोळक्यानं शाळेत घुसून तोडफोड केली. यावेळी शालेय साहित्याला आग लावली. या प्रकरणात आरोपी गणेश पारखी याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. जळगाव शहरालगतच्या पाळधी ते जळगाव दरम्यान बनवण्यात आलेल्या कॉन्क्रीट रस्त्याला तडे गेले. त्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. बीडच्या बनकरंजा इथल्या नदीवर बांधलेल्या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप करण्यात आला. न्यूज 18 मराठीनं ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनानं याची तातडीनं दखल घेतली. अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केल्यानंतर हा पूल निकृष्ट दर्जाचा असल्याचं निदर्शनास आले आणि यानंतर उपस्थित गावकऱ्यांसमोरच अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला चांगलंच झापलं. त्याचबरोबर आता प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परभणी जिल्ह्यातील नरापूर जिल्हा परिषद शाळेत दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात किडे आणि बुरशी असल्याचं उघड झालं. एवढंच काय, विद्यार्थ्यांना हेच अन्नधान्य शिजवून दिलं जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला. माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या एका कार्यकर्त्यानं अनोखा संकल्प केलाय. धनंजय मुंडे मंत्री होईपर्यंत फेटा बांधणार नसल्याचा संकल्प या कार्यकर्त्यांनी केलाय. सिद्धरामेश्वर महाराज यांच्या चरणी त्यानं साकडे घातलं. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कसबा इथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक साकारण्याच्या दृष्टीने महत्त्वाची हालचाल सुरू झाली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी आज स्मारकाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करत कामाचा आढावा घेतला. आता बघूयात, नवी मुंबई महापालिका प्रशासनाचं डोकं ठिकाणावर आहे का, असा संतापजनक सवाल नागरिक विचारतात. शहराच्या विविध भागात 68 कमानी आणि होर्डिंग्ज उभारण्याचा प्रस्ताव नवी मुंबई महापालिका प्रशासनाने महासभेसमोर आणलाय आणि काही होर्डिंगच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात देखील झाली आहे. आधीच पाम बीच मार्गावरील 58 बेकायदेशीर जाहिरातींच्या कमानी काढण्याचे आदेश असताना त्या कमानी तशाच आहेत, ज्यांना पोलिसांनी कोणतीही परवानगी दिली नाही. आणि आता पालिका प्रशासनानं नवा घाट घातल्यामुळे येणाऱ्या काळात नागरिक चांगलेच आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जाते. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे. नवी मुंबई महानगरपालिका नवी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ मात्र संपवत नाही आहे. आपण माझ्या मागे बघू शकता, मी पाम बीच रोडवरती आणि पाम बीच रोडवरच्या याच 58 कमानी होत्या, ज्या कमानींवरती बेकायदेशीररित्या डिजिटल जाहिराती केल्या जाणार होत्या. याबाबतची पहिलीच बातमी न्यूज 18 मराठीने दाखवल्यानंतर नवी मुंबईमध्ये या सगळ्या कमानींना विरोध झाला. मग भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी अधिवेशनामध्ये हा विषय मांडल्यानंतर या कमानी तात्काळ पाडण्याचा आदेश देखील देण्यात आलं होतं. हा वाद मोठ्या प्रमाणात चिघळलं होतं आणि हे असतानाच देखील आता 58 कमानी अशा पद्धतीने उभारल्या जाण्याचा हा वाद वादग्रस्त ठरलेला असतानाच नव्या मुंबई महापालिकेने आता येणाऱ्या 20 तारखेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहरात आणखीन 68 होर्डिंग्स उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तसा प्रस्ताव आता महासभेसमोर आणण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, हे एका बाजूला 58 कमानींना विरोध होत असताना आणखीन 68 कमानी, म्हणजे तब्बल या शहरामध्ये जर पाहिला गेले एकूण 130 अशा पद्धतीच्या कमानी आणि होर्डिंग्स नव्याने उभारले जाणार आहेत. कमानींना विरोध असताना देखील आणखीन 68 कमानी आणण्याचा घाट महापालिकेच्या प्रशासनाकडून घातला जातोय. यावरून नक्कीच स्पष्ट आहे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाचं डोकं ठिकाणावर आहे की नाही, असाच प्रश्न आता नवी मुंबईकर करतायत. विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई. गोरेगावमध्ये भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या टोळीचा मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिट 11नं पर्दाफाश केलाय. गोरेगाव पश्चिमेत हा दूध भेसळीचा गोरखधंदा सुरू होता आणि या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी सुमारे 575 लिटर भेसळयुक्त दुधात भेसळ करण्यासाठी वापरलं जाणारं साहित्य आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या एकूण मालाची किंमत 70,404 एवढी आहे आणि नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पाकिटांमधून शुद्ध दूध काढून त्यात पाणी मिसळून ते पाकिट पुन्हा सील करून सर्वसामान्य लोकांना विकलं जात होतं.